आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे आहेत। सर, काय म्हणाल? एकनाथ शिंदे आता अमित शहाना भेटलेले आहेत, जे काय चालले बीजेपी आणि शिवसेनेमध्ये? हे आताच झालेलं नाही, हे सारखंच चाललेलं आहे। एकमेकांच्या मध्ये स्पर्धा चाललेली आहे, एकमेकांची चढाओढ चाललेली आहे। एकत्रितपणे महायुती झाली, परंतु महायुती झाल्यानंतर सुद्धा आलबेला असं दिसलेलं नाही। 2.5 वर्षामध्ये अनेक रुसवाफुगवे झालेले आहे आणि मला वाटतं की बीजेपीने आता अमित भाईंनी सांगितल्याप्रमाणे आता कुबड्यांची गरज नाही, तसा पक्ष आणि मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। त्याचे प्रत्यंतर आहे, आता नाराजगी आहे। अगोदर निधी देत नव्हते म्हणून चर्चा, त्यानंतर आपल्याच असलेल्या लोकप्रतिनिधीच्या पक्षाच्या आमदार किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये पक्ष वाढवण्यासाठी प्रवेश, हा प्रत्येकाने ठरवलं की पक्ष आपला वाढवायचा। पण एका बाजूला पक्ष वाढवत असताना दुसऱ्या बाजूला बाकीचा पक्ष संपवायचा, ही रणनीती आहे, हे आम्ही अगोदरपासून सांगत होतो। त्यात बदल काय झाले नाही। त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेला अशी अडचण होते त्यावेळेला प्रत्येक असलेल्या मित्र पक्षाचा नेता उठतो आणि दिल्लीला अमित भाईंना भेटतो। अमित शहाबरोबर चर्चा झाल्यानंतर पुढे काय होत माहीत नाही, परंतु परत भाजप आपली प्रक्रिया चालू ठेवायची ते चालू ठेवते। सर, महाविकास आघाडीतले कार्यकर्ते नेते फोडल्यानंतर आता शिवसेना शिंदे यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते त्यांनी टार्गेट केले भाजपला? 100%। आता असं आहे की बघा, माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेटमध्ये जो काय वाद झाला त्या वादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपची आणि पक्षाची कठोर भूमिका घेतली। त्यांनी पण असं सांगितलं की दरवेळेला तुम्ही पक्षावर दबाव आणण्याचा किंवा सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय, म्हणून त्यांनी कुठेतरी कठोर भूमिका घेतली असेल आणि त्याचा प्रत्यंतरी वादच झाला असेल। मला वाटतं की हे पडग आता हे सातत्याने वादत जाणार आहे, म्हणून शेवटी सरकार चालवताना ह्या असलेल्या दबावाचा राजकारणाचा किती विचार करायचा आता प्रश्नसुद्धा भाजपने केला असेल। त्यामुळे भाजपसुद्धा किती दबाव टाकतोय याचासुद्धा विचार आता समोरच्या असलेल्या त्यांच्या मित्रपक्षाने केला असेल आणि त्यामुळे हा एक खडबड झालेली आहे। खडाजंगी होत राहणार, रुसवे फुके होत राहणार, पण शेवटी काही होणार नाही, पर्याय नाही। कारण पर्याय नसल्यामुळे काही होणार नाही। बीजेपी आपलं काम करत राहणार, पक्ष वाढवत राहणार, मित्रपक्ष संपवत राहणार, हे नाईलाजाने बघत राहणार। सर, मुंबईमध्ये आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी, तुमचा पक्ष आणि काँग्रेस वेगळी लढणार आहे? नाही, माझ्या माहितीप्रमाणे उद्यासुद्धा आमची मीटिंग आहे समन्वयक म्हणून। आज मीटिंग होती ती उद्या आहे। उद्या या बैठकीला आम्ही समोर जाणार, त्या बैठकीत बसणार आहोत। अजूनही इतर पक्षाचा प्रस्ताव हा आमच्याकडे आलेला नाही मनसेचा। ज्यावेळेला तो रितसर येईल त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊ। पवारसाहेबांनी सुद्धा चांगला प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर चर्चा करू। सर, मनसेला निमंत्रण नाही उद्या बैठकीला? मनसेला निमंत्रण आहे का उद्याच्या बैठकीत? नाही, उद्याच्या बैठकीत अजून त्यांचं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा अशी आमची बैठक आहे। आजपर्यंत मनसेचा प्रस्तावच अजून आलेला नाही, आघाडी युती वगैरे काहीच आलेलं नाही। सर, स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये भाजपासोबत इतर पक्षांशी कुणाशी मैत्री करा असं तुम्ही जाहीर आव्हान केलं? हो, खरं आहे, गोष्ट आहे की भाजप सोडून इतरांशी मैत्री करा किंवा इतरांशी आपण आघाडी करा अशा प्रकारची सूचना केलेली आहे। मला वाटतं की पवारसाहेबांनी तशाच सूचना केल्या, त्यांनी खाली केलेल्या आहे। पक्षाच्या माध्यमातून लढाई करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण पुढे जायचं आहे। कार्यकर्त्यांना संधी द्या, नवीन कार्यकर्त्याला संधी दिली तर पार्टी बांधली जाते, अशा सूचना असल्यामुळे आम्ही तशा सूचना केल्या। सर, नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। आता परत 2 दिवसानंतर तो पुतळा परत बंद केला महानगरपालिकेने। हे महानगरपालिकेने पुतळा बंद केला हे खरं चुकीचंच आहे। असं आहे की तुम्ही पुतळा बसवायचं ठरवलं, किती महिने तो झाकून ठेवणार? शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आहे, आमचा स्वाभिमान आहे आणि स्वाभिमानाला जर तुम्ही झाकून ठेवाल का, तर उद्घाटनाला वेळ किंवा प्रतीक्षा असेल। मला वाटतं ते केलेलं योग्य आहे। परत झाकला असेल, आता नवी मुंबई महानगरपालिकेने जर तसं केलं असेल त्या महानगरपालिकेला छत्रपतीचे मावळे काय करतात हे दाखवणं गरजेचं आहे। मला वाटतं की अति झालेलं आहे। पुतळा झाकला नसता आणि तसाच ठेवला असता आणि उद्घाटन केलं असतं तरी काही फरक पडला नसता। पण हे मग तर नाव छत्रपतीचं घ्यायचं आणि आता मला सरकारकडून अपेक्षा आहे, बघू ना आता महायुतीतले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा उल्लेख करतात ना, आता बघून द्या की उद्घाटनाच्या अभावी तो पुतळा बंद झाकल्यानंतर तो उद्घाटन लोकांनी केला असेल, तो परत झाकला असेल, तर आता मला बघायचं आहे की महायुतीच्या सरकारमधले मंत्री आणि सरकार काय करते। ज्या अधिकाऱ्याने झाकला असेल त्या अधिकाऱ्यावर तुम्ही एक तर कारवाई करा,
तुमच्या चुकामुळे जर तो वाढत लांबवला असेल तर करा, नाही तर मी माझ्या पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परत त्या ठिकाणी झाकला असेल तर तो उघडण्याचा प्रयत्न आपण पण करावा. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जरी तो पुतळा झाकला असेल तरी आपल्या पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करून तो परत या ठिकाणी ओपन करू किंवा उघडायला लावा अशा प्रकारचा जाहीर इशारा हा शशिकांत शिंदे यांनी दिलेला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.